कागदपत्री जमिनी प्रदान केल्या, जमिनीचे फेरफार आमचे बनवले, जमिनीच्या फेरफारानुसार 7/12 अभिलेखात नोंदी केल्या, परंतु प्रत्यक्ष जमिनीवर ताबाच नाही। तर चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे कानपा तालुका नागभीड येथील आमच्या आदिवासी गोंड समाजाला शासनाने प्रदान केलेल्या जमिनीचा प्रत्यक्ष ताब्यात देण्यात यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक अशोक उईके सर यांच्या चंद्रपूर येथील शासकीय निवासस्थानावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, अशा पद्धतीचा इशारा आमच्या संघटनेच्या कुंदनाताई कुथले व इतर सगळ्या आमच्या आदिवासी गोंड समाजाचे जे शेतीधारक आहेत अशा लोकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला आहे। प्रश्न आता असा आहे की आदिवासींना शासनाने कागदोपत्री जमिनीचा हक्क दिला, त्यानुसार त्याच्या फेरफारला नोंदी सुद्धा झाल्या, फेरफारच्या नोंदीप्रमाणे त्याचे गाव नमुना 7/12 अभिलेखामध्ये सुद्धा त्याच्या नोंदी झाल्या, परंतु प्रत्यक्ष पेरणीसाठी कब्जा आतापर्यंत मिळालेला नाही। म्हणून सदर लाभार्थी बऱ्याच दिवसापासून सतत स्थानिक महसूल यंत्रणा, जिल्ह्याची महसूल यंत्रणा, विभागीय महसूल यंत्रणा यांच्याकडे पाठपुरावा युद्ध पातळीवर करत आहे, परंतु त्यांच्या प्रोसिजरकडे प्रशासकीय यंत्रणा अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्यामुळे मोठ्या नाईलाजास्तव त्यांनी बिगर 7/12 शेतकरी संघटना यांच्याकडे एक विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आज मी विभागीय आयुक्त मॅडमची भेट घेऊन यांच्या ज्या डॉक्युमेंट आहेत, जे कागदपत्र आहेत ते मॅडमच्या निदर्शनात आणून देऊन सन 2025चा खरीप हंगाम आमच्या आदिवासी गोंड समाजाला कशा पद्धतीने पेरणी करता येईल, कशा पद्धतीने ती मशागत करता येईल, मशागत करताना वन विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांना त्यांना त्रास दिला नाही पाहिजे, याच्यासाठी मॅडमच्याकडे आता मी लेखी स्वरूपात एक निवेदन सादर केलेलं आहे। म्हणजे प्रत्यक्ष आम्हाला कागदोपत्री जमिनी प्रदान केल्या, जमिनीचे फेरफार आमचे बनवले, जमिनीच्या फेरफारानुसार 7/12 अभिलेखात नोंदी केल्या, परंतु प्रत्यक्ष जमिनीवर ताबाच नाही। तर हा जो काही आदिवासीवर मुकामार मारल्याप्रमाणे जो काही अन्याय आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्राध्यापक अशोक उईके जे आदिवासी विकास विभागाचे आपले मंत्री आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळं आमचे आदिवासीचे मायबाप समजून आम्ही त्यांच्याकडे संविधानात्मक मार्गाने लोकशाही पद्धतीने आमची भगिनी कुंदनाताई कथले आणि हे सगळे आजच्या निवेदनासोबत तयार करणारे पारेखा घोडीराम कुळमेते, बालकराम सुरेश मडावी, जितेंद्र सुंदरसिंग मडावी, मिथुन सुंदरसिंग मडावी, कमलाबाई रवी मडावी, शारदा राजकुमार मरापे, विठ्ठल बाबूलाल सडमाके आणि सारिका उमेश मरापे या लोकांनी आज प्रत्यक्ष विभागीय कार्यालयाला निवेदन सादर केलेलं आहे। 7 दिवसाच्या आत जर याच्यावर कार्यवाही झाली नाही तर मोठ्या नाईलाजास्तव आम्हाला आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके सर जे आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या आदिवासी समाजाचे मायबाप समजून आम्ही त्यांच्याकडे आंदोलनात्मक भूमिका घेऊ।